नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजता या बुलेटिनमध्ये आता बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा एक राज्य एक नोंदणी अभियानांतर्गत सध्या जिल्हा स्तरावरती सुरू असलेल्या एका उपक्रमात बनावट दस्तावेजाच्या माध्यमातून सरकारच्याच फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे मृत व्यक्तीला जिवंत असल्याचं दाखवून किंवा बनावट व्यक्तीला उभं करून तसंच मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी करून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बदलती जीवनशैली आणि वाढतं तंत्रज्ञान यामुळे प्लास्टिकचे संकट हे सध्या मोठं आव्हान आपल्यासमोर असून प्लास्टिकमुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत अशी चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली. प्लास्टिकच्या विघटनासाठी संशोधनाला प्राधान्य देऊन त्या दिशेनं काम करण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. मुंबईतील पालिकेच्या 227 वॉर्डांचा आढावा घेणारा तसंच गटाध्यक्ष यांचा लेखाजोखा मांडणारा अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांच्या विभागाध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत त्याचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला. तुम्ही हिंदू आहात, तुम्ही हिंदू म्हणून जगा असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं. हिंदू समाजात प्रचंड जाती व्यवस्था आहे. प्रत्येकानं आपल्या जातीसाठी आरक्षण मागायला सुरुवात केली आहे, पण मुस्लिम समाजात असं चित्र दिसत नाही असे ते म्हणाले. यावेळी हिंदू समाजाला एकजूट होण्याचं आवाहन त्यांनी केलं. विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत संगनमत केल्याचा आरोप पराभूत उमेदवार अनिल नवगणे यांनी केलाय. निवडणुकीदरम्यान तटकरेंचे मातोश्रीवरती शेकडो फोन केल्याचा दावाही त्यांनी केल्यामुळे खळबळ माजली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. या निर्णयानंतर शहापुरातील भाजपा आदिवासी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले. धारावी पुनर्विकासाविरोधात उद्धव सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव सेना मुंबईमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे. लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन अंतर्गत सोमवारी 9 जूनला मुलुंड इथल्या कालिदास सभागृह इथे मेळावा घेऊन याची सुरुवात केली जाणार आहे. उद्धव सेनेच्या या आंदोलनात मुंबईतील रस्ते, घोटाळा, पाणी प्रश्न आणि राज्य सरकारच्या योजना हे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत. वर्ध्याच्या आर्वी ते तळेगाव मार्गाचं काम सुरू आहे. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आणि रस्ता अरुंद तयार केला जात असल्याच्या तक्रारी लक्षात घेता दादाराव केचे यांनी थेट रस्त्यावरती जाऊन पाहणी केली आणि यावेळी रस्ता नियमानुसार होत नसल्याची बाब लक्षात येताच आमदार केचेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. राज्यात सर्वात जास्त पंचायत समिती भाजपकडे आहेत तर सर्वात जास्त ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपचे आहेत. त्याच पद्धतीनं आता महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक हे सुद्धा भाजपचे असले पाहिजेत असं आवाहन गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना केलं. कार्यकर्त्यांसोबत बोलताना त्यांनी हे भाष्य केलं. लातूर जिल्हा भाजपचे नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर तसंच भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी संध्याकाळी वाहतूक सेवेमध्ये दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यामुळे संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झालाय. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 24 तासात या महामार्गावरनं तब्बल 38,987 वाहनांनी प्रवास केला. यापैकी 5,000 वाहनं नव्यानं वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या इगतपुरी ते आमणे टप्प्यावरून धावली. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून महामेट्रो बांधण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचं काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे भिडे पूल 15 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहे. महामेट्रोनं भिडे पूल बंद ठेवण्याबाबतचं पत्र वाहतूक पोलीस आणि महापालिकेला दिलंय. हडपसर इथल्या प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळण्यासाठी हडपसर गाडीतळ ते मगरपट्टा ते कल्याणीनगर मेट्रो स्थानक अशी पूरक सेवा पीएमपीनं सुरू केली आहे. त्यामुळे हडपसरमधील प्रवाशांना कल्याणीनगर मेट्रो स्थानकापर्यंत सुकर प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. आता 6 पदरी असलेला हा महामार्ग 10 पदरी करण्याचं नियोजन आहे. या प्रकल्पासाठी एकूण 14,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस चालकांची पार्श्वभूमी तपासणं, दर आठवड्याला त्यांची मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. शालेय विभागानं जारी केलेले नवीन नियम राज्यातील सर्वच शाळांना लागू करण्यात आले. मे महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात नाशिक जिल्ह्यातील 12,156 हेक्टरवरील पिकांचं 35.21 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. 1,469 गावांमध्ये 35,757 शेतकरी बाधित झालेत. या संदर्भातील अंतिम अहवाल प्रशासनानं राज्य सरकारला सादर करत निधीची मागणी केली. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर येवल्याच्या ग्रामीण भागाला वादळाचा पावसाचा तडाखा बसला. नगरसूल, अंदरसूल, गावणगाव भागामध्ये घराची छतं कोसळून 2 वयोवृद्ध आणि एक लहान मुलगी जखमी झाली. आंब्याच्या हंगामात सुद्धा केळीला चांगला दर मिळतोय. जूनच्या पहिल्या आठवड्यात 1,650 रुपये प्रति क्विंटलनं भाव मिळतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला बंधनकारक दर मिळतोय, समाधानकारक दर मिळतोय. कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सरासरी 1,400 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी घट दिसून आली. बाजार समितीमध्ये 269 क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा 6,408 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. दीर्घ प्रतीक्षेनंतर हवामान विभागानं अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिलाय. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात दमदार पाऊस झाला. उत्तर नगर जिल्ह्यात या पावसाचं प्रमाण कमी आहे. राज्याच्या अनेक भागात पुढील काही दिवसात मान्सून सक्रिय होणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं. 13 जूनपर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस पडणार आहे. भुसावळमधील वेल्हाळे धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झालंय. याच तलावातून शेतीला सिंचनासाठी पाणी दिलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. अलमट्टीमधील पाण्याची उंची वाढवण्यावरती कर्नाटक सरकार ठाम आहे. निर्णय काय होणार याचीच प्रतीक्षा आहे. शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातनं विविध शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी ही नियमबाह्य आहे. यापुढे मागणी करण्यात येऊ नये अशी तंबी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली आहे. राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील लाखो केशरी रेशन कार्ड धारक शेतकरी कुटुंबांचं बँक खातं अद्याप रिकामच राहिलंय. 170 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय झाल्यानंतरही निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षेत राहावं लागतंय. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील जणुना इथल्या धरणाच्या गाळामध्ये 2 गायी अडकल्या होत्या. याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळताच गावातील गोरक्षकांनी दोरीच्या साह्यानं दोन्ही गायींना सुखरूप बाहेर काढून त्यांना जीवनदान दिलं. पाण्याच्या शोधात या गायी धरणात गेल्या आणि त्या ठिकाणी असलेल्या गाळामध्ये अडकल्याचा अंदाज व्यक्त होतोय. राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. राज्यात शनिवारी 86 नवे रुग्ण सापडलेत, त्यामुळे रुग्णांची संख्या 1,362 वरती गेली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 640 इतकी झाली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत चाललाय. अनेक राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढतीये. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालचे इतर राज्यात नवीन कोविड रुग्ण समोर आलेत. नवी मुंबईत 44 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून एकूण 18 रुग्ण बरे झाले. शहरातील ठराविक एखाद्या ठिकाणी हे रुग्ण आढळून आले नसून विविध ठिकाणी 2 ते 3 रुग्ण आढळून येत आहेत, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. कर्करोगाच्या रुग्णांवरती उपचार करण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये लवकरच अमेरिकेत वापरलं जाणारं प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. याद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचं निदान करता येईल. CAR अंतर्गत TMHला ही आधुनिक तंत्रज्ञानाची डिजिटल अँजिओग्राफी सिस्टम मिळणार आहे. पिंपरीमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना करणाऱ्या गृहप्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं ग्रीन सोसायटी हा उपक्रम सुरू केलाय. स्थानिक पातळीवर उपाययोजना राबवून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती करणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. नवी मुंबईतील वाशी परिसरात मागील 2 दिवसांपासून रात्रीच्या वेळेस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यामुळे नागरिकांना श्वास घेणं कठीण झालंय. डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि दुर्गंधीयुक्त धुरामुळे संपूर्ण परिसरात गुदमरवणारे वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय.
एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणं आणि उत्पन्न वाढीला चालना देणं या हेतूनं उत्पन्न वाढीबरोबरच विविध अनावश्यक खर्चामध्ये कपात करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात पहिल्या आलेल्या धुळे नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलं. ई रिक्षा परवान्यासाठी माथेरानमधील हातरिक्षा चालक सोमवारपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. हातरिक्षा शहरातून हद्दपार व्हाव्यात अशी त्यांची भूमिका आहे. घरकचरा व्यवस्थापन शुल्क आकारणीस मुंबई पालिकेनं स्थगिती दिली आहे. मात्र शुल्क आकारणीबाबत नागरिकांच्या सूचना आणि हरकतींचं प्रमाण पाहता या शुल्काबाबत मुंबईकरात कमालीची उदासीनता असल्याचं दिसून आलंय. 1,20,00,000 लोकसंख्येच्या या शहरातील फक्त 2,700 नागरिकांनीच आपलं मत नोंदवलंय. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मुंबई मेट्रो एक मार्गिकेला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत या मेट्रो मार्गिकेवरनं 111 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय. मेट्रोच्या 16 गाड्यांच्या माध्यमातून 12,66,000 फेऱ्यांमधनं प्रवाशांनी प्रवास केला. मध्य रेल्वेकडनं प्रवाशांच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव इथून एकेरी विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 14 जून रोजी सकाळी 7:30 वाजता सुटेल. सांगली जिल्ह्यात मे महिन्यात विक्रमी जीएसटी संकलन झालंय. मे महिन्यात 189 कोटी जीएसटी संकलन झालं असून गेल्या आर्थिक वर्षात मे महिन्यातील 135 कोटी महसुलापेक्षा यावर्षी सुमारे 54 कोटी म्हणजे 40% वाढ झाली आहे. गेली 3 वर्ष महाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्याचं काम रखडलंय. सुरुवातीला डांबरीकरण आणि आता काँक्रिटीकरण यामुळे रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे. पावसाळ्यात खड्डे आणि चिखलामुळे नागरिक त्रस्त झालेत. पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या 5 बोटींवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मागील 7 दिवसात उरण मुंबई रायगड समुद्रामध्ये करण्यात आली. यंदाच्या गणेशोत्सवात गणरायाची मूर्ती पीओपीची की शाडूची याचा फैसला उद्या होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये उद्या याबाबत सुनावणी होणार आहे. मात्र राज्य सरकारनं पीओपी बंदी लागू केल्यास मुंबईतील विविध मंडळांचे राजे आपल्या नेहमीचीच भव्यता आणि उंची राखून शाडूच्या मूर्तीत दिसू शकतात. मिठी नदी गाळ काढण्यात झालेल्या सुमारे 65 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सिने अभिनेता लिनो मोरिया याला ईडीनं चौकशीसाठी पुढील आठवड्यात हजर राहण्याचं समन्स जारी केलंय. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. एखाद्या करदात्याचा 3 वर्ष जुना वस्तू आणि सेवा कर येत्या जुलैपासून भरता येणार नाही. संगणकीय प्रणाली असा कर आता मुदतबाह्य ठरवणार आहे. त्यामुळे करदात्याला प्रलंबित वार्षिक कर भरणा करताना अडचणी येतील. सातारा जिल्ह्याच्या समृद्ध साहित्य परंपरेला न्याय देत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 99वं पर्व साताऱ्यात भरावं अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं शनिवारी साताऱ्याला भेट दिली. या समितीनं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि हे संमेलन साताऱ्यात होण्याची मागणी शक्यता असून याबाबतची घोषणा आज पुण्यात होण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना शनिवारपासून द्यायला सुरुवात झाली आहे. मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलं नसल्यामुळे त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण विभागाने घेतला असल्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडे पडून आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं राज्यातील कौशल्य शिक्षण देणाऱ्या आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना 26 जूनपर्यंत अर्ज करता येणार असून प्राथमिक गुणवत्ता यादी 30 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसंच पहिली गुणवत्ता यादी 9 जुलै रोजी जाहीर केली जाईल. इयत्ता 11वीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत ज्यांचे प्रवेश अर्ज अपूर्ण असतील त्यांना 5ही प्रवेश फेरीमध्ये नोंदणी करता येणार आहे. तसंच महाविद्यालयाचा पसंतीक्रम सुद्धा भरता येणार आहे. सीबीएसई तत्सम मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात जर एटीकेटी सवलत लागू असेल तर त्याच मंडळाच्या महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेशासाठी एटीकेटी लागू असेल. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आता कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम सुद्धा सुरू होणार आहे. बदलत्या काळाशी सुसंगत शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एआयचा अंगीकार करण्यात आलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्या 100पेक्षा अधिक असेल तर त्या शाळांना क्रीडा, चित्रकला आणि कार्यानुभव विषयाच्या निर्देशांकांची नियुक्ती केली जाणार आहे. या शिक्षकांची नियुक्ती कंत्राटी तत्वावरती असेल.
कला पदविका अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषात बदल करण्यात येणार आहे. आता कला क्षेत्रातनं पदविका अभ्यासक्रम करायचा असल्यास मूलभूत अभ्यासक्रमाची पूर्तता करण्याची आवश्यकता नाही. अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या बोरमळी शेलगाव इथल्या धरणामध्ये दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आता आपत्कालीन बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढलेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयानं दिले. वैष्णवीची सासू लता, नणंद करिश्मा, पती शशांक यांचे मोबाईल संच चव्हाणकडनं जप्त करण्यात आले. चव्हाण आणि आरोपींमध्ये झालेलं संभाषण तसंच संदेशाची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून पोलिसांकडनं तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले. सोलापूर शहरातील शांतता आणि सुव्यवस्थेस बाधा पोहोचवणारे शिवाय महिला अत्याचार आणि ठार मारण्याचा प्रयत्न करणं, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तिघांना सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातनं 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं. यात कपिल ज्ञानेश्वर भांडेकर, सचिन कल्लप्पा वनमाने, सतीश दीपक मोहन जाधव आणि फरजाना अब्बास शेख अशा 3 इसम आणि एका महिलेचा समावेश आहे. जळगावच्या चोपड्यात एका शेतात स्त्री जातीचा अर्भक आढळल्यामुळे खळबळ माजली. पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्रातली निवडणूक म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचं म्हणत राहुल गांधींनी भाजपला डिवचलं. राहुल गांधींच्या आरोपामुळे राजकारण तापलंय. सत्ताधाऱ्यांकडून राहुल गांधींच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. महायुती बेईमानीनं निवडून आली आहे. राहुलजींनी जी भूमिका मांडली आहे त्यात काहीही चुकीचं नाही असं वक्तव्य आमदार नाना पटोलेंनी केलं. महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचं आणि लोकतंत्राची हत्या करण्याचं पाप भाजपनं केलंय असा टोला पटोलेंनी लगावला. धनंजय मुंडे आणि मी पक्ष म्हणून एकत्र आलो आहोत, बहीण भाऊ म्हणून नाही असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही असं त्या म्हणाल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगावातील पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. खडसेंचे निकटवर्ती असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचं काही ग्रामपंचायतींचे सरपंच लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. क्या हुआ तेरा वादा असं म्हणत उबाठा पक्षानं नांदेडमध्ये भाजप खासदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे लाडकी बहीण योजनेतील 2100 रुपयांबाबत काय झालं असा सवाल करत त्यांनी जाब विचारला. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं संकल्प से सिद्धी तक या जिल्हास्तरीय कार्यशाळेचं जळगावात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला भाजपच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. नाशिकमध्ये पुन्हा एकदा उबाठा पक्षाला खिंडार पडलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लाडकी बहीण योजनेवरनं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिला. लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं. लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीवरती 1.25 लाख कोटींची तूट असल्यामुळे विकास कामांवरती त्याचा परिणाम झालाय अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कलिना परिसरातील मनसे पदाधिकाऱ्यांसह त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. सकारात्मक पाऊल टाकायचा तो मागे वळून बघत नाही. आम्ही भविष्य पाहत आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्राचं वर्तमान आणि भविष्य नष्ट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा करतायत असा टोला राहुल गांधींनी लगावला. राहुल गांधींना भारताची स्थिती समजून घ्यायला वेळ लागेल असा टोला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती राहुल गांधींनी ही टीका केली. एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर मनमाड शहर परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचं आगमन झालं. उमरगा तालुका आणि लोहारा तालुका परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी नाले प्रवाहित झाले. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावरनं पाणी वाहू लागलं. पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ते पाण्याखाली गेले. दरम्यान नाले सफाईवरनं सुप्रिया सुळेंनी निशाणा साधला.
पिंपरी चिंचवडमधील पावसामुळे शांतीनगर, इंद्रायणी नगर रोड आणि टेल्को रोडवरती पाणी साचलं. सर्वत्र पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. श्रीगोंदा तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर बघायला मिळाला. पिंपरी अंदर इथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळेवरचे पत्रे उडाले, तर पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेती, मत्स्य उत्पादन आणि फळांच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान नुकसानग्रस्तांसाठी भरपाई म्हणून पालघर जिल्ह्याला 2,70,00,000चा निधी मंजूर करण्यात आलाय. अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वृंदावन सोसायटीमध्ये बिल्डरनं पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली नसल्याचा आरोप करण्यात आलाय. या विरोधात रहिवाशांनी 13व्या मजल्यावरती चढून आंदोलन केलं. मावळ तालुक्यात कृषी अधिकारीपदी मारुती साळे यांची निवड झाली आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी वर्गानं मारुती साळे यांचं तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्वागत केलं. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये चकमक झाली. या चकमकीत 5 माओवादी ठार झालेत. याच ठिकाणी शस्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा आढळला. गेल्या 3 दिवसात 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये पोलिसांनी विनोद गंगडेला अटक केली होती. या आरोपीला 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या ईदगाह मैदानावरती पॅलेस्टाईनचा झेंडा फडकला. बकरी ईदची नमाज झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत गोंधळ झाला. मंदिर प्रशासनाविरोधात सामाजिक संघटनांनी घोषणाबाजी केली. बीव्हीजी कंपनीला दिलेला मनुष्यबळ पुरवठ्याचा ठेका रद्द करण्याची मागणी करत सेवाभावी वृत्तीनं काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी द्या, असं सामाजिक संघटनांचं म्हणणं आहे. जमिनीच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना येवल्याच्या विसापूर इथे घडली. दोन्ही गटांनी एकमेकांवरती लाठ्याकाठ्यांनी जोरदार हल्ला केला. एकमेकांच्या अंगावरती ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न झाला. या हाणामारीत 10 जण गंभीर जखमी झालेत. सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनी बदलापूर उल्हास नदीच्या तीरावरती छत्रपती शिवरायांच्या स्मारकाकडे बदलापूर पालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. यावरनं जोरदार टीका होतीये. अंबरनाथ तालुक्यातील सुप्रसिद्ध असा कोंडेश्वर धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय. इथल्या पर्वतरांगांमध्ये चक्क ढग उतरलेले बघायला मिळत आहेत. मावळ तालुक्यात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत खरीपपूर्व पीक योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेतीचे धडे शिकवण्यात आले. या शेती शाळेत इंद्रायणी भात पीक लागवड, फळबाग लागवड, माती परीक्षण महत्त्व, उत्पादन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, बीज प्रक्रिया, उत्पादन खर्च कमी करणं, सेंद्रिय खताचा वापर याबाबत कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती दिली.